नमस्कार आणि गुड मॉर्निंग फॅमिली। आता जरी मी तुम्हाला गुड मॉर्निंग बोलत असेल तरी माझी आज गुड मॉर्निंग नाही आहे, कारण सासूबाईंची तब्येत जास्तच सिरियस आहे। तर आता मी कामावर निघालेली आहे। सकाळची वेळ आहे, काहीच घरात टिफिन वगैरे काहीच बनवलेला नाही आहे, कारण सगळे खूप टेन्शनमध्ये आहेत। सासूबाईंची तब्येत जास्त सिरियस आहे, त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवलेलं आहे। तर तरी पण मी कामावर सुट्ट्या घेतलेल्या नाही आहेत, कारण उद्या मला म्हणजे पुढे जर काही सिच्युएशन कशी येते काय नाही डॉक्टरांनी क्लिअरली सांगितलेलं आहे, तर पुढे सुट्ट्या लागतील यासाठी मी कामावर येतच आहे। तर बघा मी पहिल्या कामावर आली आहे आणि पहिल्या कामावर इकडे मी बनवलेली आहे मल्टीग्रेन आट्याची बीटरूट टाकून रोटी बनवली आहे। क्विनोवा उपमा बनवलेला आहे बीटरूट टाकून, ह्याची फुल रेसिपी मी माझ्या चॅनलवर टाकलेली आहे। क्विनोवा उपमा कसा बनवायचा ह्याची फुल रेसिपी आहे चॅनलवर। तर बीटरूटची रोटीची पण मी रेसिपी आहे, पण ही मल्टीग्रेनची रोटी आहे। आता मी तुम्हाला दाखवणार आहे की मी भाजीमध्ये काय बनवलेलं आहे। तर बघू शकता हा क्विनोवा उपमा जेवढा सुंदर दिसतोय तेवढाच हेल्दी आणि टेस्टी असतो। क्विनोवा हा खूपच हेल्दी असतं आणि त्यात बीटरूट आणि भाज्या टाकल्यामुळे जास्त हेल्दी बनतो। तर फ्लावर बटाट्याची अशी सुक्की फ्राय करून भाजी बनवलेली आहे मी लंचसाठी। तर बघा आता टिफिन पॅक करायला घेतलेला आहे मी सरांचा, कारण सरांना ऑफिसला जायचं आहे। मनस्थिती खूप खराब आहे, खूप टेन्शनमध्ये चाललेली, टेन्शनमधूनच आमचं सगळं चाललेलं आहे। पण तरीही मी कामावर येत आहे आणि जास्तीत जास्त प्रयत्न करते की माझं टेन्शन माझ्या चेहऱ्यावर दिसू नये। तर टिफिन सगळा लंच वगैरे ब्रेकफास्ट बनवून झाल्यावर मी टिफिन पॅक करायला घेतला। एका टिफिनमध्ये रोटी टाकली आहे, बीटरूटची रोटी, क्विनोवा उपमा भरला आहे, त्यानंतर भाजी भरलेली आहे, कलिंगड कापलेलं आहे, पीस केलेले आहेत आणि ते देखील एका टिफिनमध्ये भरलं आहे। तर अशा प्रकारे मी कामावर जाण्यासाठी सरांचा टिफिन सगळा रेडी केलेला आहे। सर ऑफिसला जायला रेडी व्हायच्या आधी मला हा टिफिन रेडी करावा लागतो। टिफिन रेडी केल्याच्या नंतर मी किचन वगैरे सगळं क्लीन करून जाते दुसऱ्या कामावर। तर डॉक्टरांनी असं सांगितलं आहे, सासूबाईंबद्दल तुम्ही मला खूप कमेंट करताय की सासूबाई लवकर बऱ्या होतील आणि मलाही असं वाटतंय स्वामी त्यांना लवकर बरं करू दे, स्वामी समर्थांनी लवकर त्यांना बरं करावं। पण डॉक्टरांनी सांगितलेलं आहे की त्यांची तब्येत खूपच क्रिटिकल आहे, त्यांची कंडिशन, त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवलेलं आहे। तर जास्तीत जास्त म्हणजे त्यांच्याकडे वेळ कमी आहे, तर तुम्ही जास्तीत जास्त नातेवाईकांना बोलवून घ्या त्यांना भेटण्यासाठी। त्यामुळे आम्ही सगळेच टेन्शनमध्ये, माझे मिस्टर पण रोज हॉस्पिटलमध्येच असतात, तिथेच थांबतात। मला कामावर यावं लागतं कारण माझं हे असं काम आहे, हातावरचं पोट आहे, कामावर न जाऊन कोणाला सांगणार, कामावर यावं लागतं कारण या सुट्ट्या पुढे लागणार आहेत, कारण आपल्यामध्ये किती काय काय पुढे करावं लागतं हे तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे। त्यामुळे आता शक्य तेवढं मी कामावर येते आणि सुट्ट्या कमीत कमी घेते। पहाटे लवकर उठून मुलांचं सगळं सारलं करून मी कामावर येते, कामावरनं मी हॉस्पिटलला जाते। तर रोजची हीच माझी धावपळ चालू आहे आणि तोच थकवा तुम्हाला माझ्या चेहऱ्यावर दिसतोय। बऱ्याच मला कमेंट येतात, ताई चेहऱ्याकडे लक्ष दे, ताई केसाकडे लक्ष दे, पण घरात असं वातावरण असल्यावर आपण कधीच स्वतःकडे लक्ष देत नाही। कारण मी एकतर सासूबाईंपासून वेगळी राहते आणि आता त्या हॉस्पिटलमध्ये आहेत, माझ्या अंगावर खूप जबाबदाऱ्या आहेत आणि त्या घरची मी एकटीच सून आहे। तसं बघायला गेलं तर माझे मोठे दीर आहेत, पण त्यांची बायको नसल्यामुळे घरची सगळी जबाबदारी माझीच आहे, मलाच बघावं लागतं। पण माझी एक नणंद आहे लहान, ती पण सासूकडे थांबते करते, पण शेवटी कसं आहे ना, लेडीज वॉर्डामध्ये लेडीजची खूपच आवश्यकता असते। तर मला खूप राहून राहून खूप आठवण येते त्यांची, खूप वाईट वाटतं की बाबा असा त्रास नको व्हायला, कोणाच्याच नशिबात असा त्रास होऊ नये, कारण त्यांचं वय पण जास्त आहे, 90च्या आसपास ते आलेले आहेत, 86-87 त्यांचं वय आहे आणि ह्या वयात असा त्रास सहन करणं खूप कठीण असतं। तर बघा मी दुसऱ्या कामावर आली आहे। इकडे मी अख्ख्या मसूरची भाजी बनवलेली आहे, ग्रेव्हीवाली अशी मस्त भाजी बनवलेली आहे अख्ख्या मसूरची। अशीच ग्रेव्ही त्यांना आवडते, वाटणाची वगैरे ग्रेव्ही आवडत नाही, कांदा टोमॅटो टाकून अशीच पातळ अशी मस्त अख्ख्या मसूरची ग्रेव्ही इकडे आवडते आणि ह्यांना माझ्या हातची ही अख्ख्या मसूरची भाजी खूप आवडते। त्यामुळे 15 दिवसाला 10 दिवसाला तर ही भाजी
नक्कीच असते. ही भाजी बनवल्यानंतर मी बनवलेल्या आहेत चपात्या. तर बघू शकता तुम्ही अशा मस्त आपल्या महाराष्ट्रीयन स्टाईलच्या चपात्या बनवल्या आहेत. त्यानंतर ही उपवासाची बटाट्याची भाजी बनवलेली आहे. तर आज संकष्टी चतुर्थी आहे, माझा पण उपवास आहे. तर गणपती बाप्पाकडे एक नम्र विनंती करते की त्यांनी लवकरात लवकर माझ्या सासूबाईंना बरं करावं. मी हात जोडून माझ्या बाप्पाला सांगते की त्यांना बरं करावं बाप्पाने. तर सगळा स्वयंपाक झालेला आहे. मी सगळं जेवण कढया वगैरे रिकामी केल्या आहेत. भात पण केलेला मी. मॅडमला टिफिन पॅक केलेला आहे. सगळं जेवण छोट्या भांड्यात ट्रान्सफर केलेलं आहे. कढया वगैरे सगळ्या रिकामी केल्या आहेत. मॅडम टिफिन घेऊन ऑफिसला गेल्या आहेत. सगळी भांडी मी घासलेली आहेत. किचन गॅस सगळा क्लीन केलेला आहे. आणि आता मी जाणार आहे तिसऱ्या कामावर. तुम्ही बघू शकता असं व्यवस्थित सगळं किचन गॅस क्लीन करून भांडे घासून पुसून जागेवर ठेवलेत. गॅसचा मेन नॉब बंद केलेला आहे. आणि आता मी चालली आहे तिसऱ्या कामावर. तर मी आता तुम्हाला दाखवणार आहे तिसऱ्या कामावर मी काय बनवते ते. तर बघू शकता तुम्ही, हे असं काम असतं, पूर्ण जबाबदारी असते, पूर्ण काम असतं आपलं. तर आता तिसऱ्या कामावर मी काय बनवते ते दाखवणार आहे. त्याआधी आता ऊन खूप जास्त येतं. मॅडम आणि सर दोघेही निघून गेलेत. शेवटी दरवाजा बंद करून मी जात असते. त्यामुळे हे असं खिडकीचं पूर्ण हे असं खाली खेचून जाते, जेणेकरून ऊन असं लागत नाही आणि किचनमध्ये सगळं तापत नाही. तर आता मी निघाली आहे तिसऱ्या कामावर. आणि आता तिसऱ्या कामावरनं तुम्हाला दाखवणार आहे मी तिकडे काय बनवते. तर दुसऱ्या कामावरनं निघाली. तिसऱ्या कामावर मला बटाटे घेऊन जायचे होते. तर असं कधी कधी असतं की काहीतरी राहिलं असेल, नसलेल, संपलं असेल तर घेऊन जावं लागतं. तर जाता जाता मी असं घेऊन जाते कधी कांदे बटाटे, त्याशिवाय तर जेवण बनतच नाही ना. तर बटाटे घेतलेत आणि मी तिसऱ्या कामावर पोचली आहे. तिसऱ्या कामावर हा सोया राईस बनवलेला आहे. मस्त सोया क्यूब्स टाकून सोया फ्राईड राईस बनवलेला आहे. त्यानंतर हा असा कुकरमध्ये बनवला आहे. खूप टेस्टी बनतो सोयाबीनचा राईस. सोयाबीनचे क्यूब्स टाकलेले आहेत. सोयाबीन भिजवून मस्तपैकी कुकरमध्ये हा मोकळा आणि असा मस्त टेस्टी सोयाबीन राईस बनवला आहे. त्यानंतर त्याच सोयाबीनची कढी बनवलेली आहे मी, कारण भाजीला काहीच नव्हतं. बटाटे सुद्धा मीच घेऊन गेलेली. मॅडमनी भाजी आणलेली नव्हती, त्यामुळे मी सोयाबीनचीच ग्रेव्ही बनवली. त्यानंतर ही लाल माठाची भाजी बनवली, ओलं नारळ घालून अशी मस्त मोकळी आणि कांदा आणि लसूण घालून लाल माठाची भाजी बनवली. तांदळाच्या भाकरी बनवल्या दुपारसाठी. चिला बनवला बेसनाचा नाश्त्यासाठी. त्यानंतर चपात्या पण बनवल्या, कारण भाकरी मॅडम खाणार होत्या, चपात्या त्यांच्या मुलांना पाहिजे होत्या आणि चिला नाश्त्यासाठी. अशा प्रकारे इकडचा सगळा स्वयंपाक झालेला आहे. तुम्ही बघू शकता माझं इकडचं काम संपलेलं आहे आणि आता मी चालली आहे घरी. तर तिसरं काम माझं संपलेलं आहे. मी आता घरी जाणार आहे, पण मला आता तिथूनच हॉस्पिटलला पण जायचं आहे. पण त्याआधी मी आता घरी जाणार, घरी फ्रेश होणार आणि लगेचच मी हॉस्पिटलला जाणार, कारण माझे मोठे जेठ जे आहेत ते रात्रीच्या हॉस्पिटलमध्ये थांबतात. त्यामुळे त्यांच्यासाठी मला टिफिन घेऊन जायचं आहे. तर अशा प्रकारे व्यवस्थित हळूच हा दरवाजा बंद केला मी, कारण तो 2 मिनटं धरून ठेवावा लागतो, तेव्हाच तो लॉक होतो. आणि आता मी जाणार आहे घरी. तर आता मी घरी चाललेली आहे. तर तुमचे खूप छान छान कमेंट येत आहेत. तर मला पण खूप बरं वाटतं तुमचे असे कमेंट वाचून. मला असाच सपोर्ट करत जावा. मला तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे. माझ्या व्हिडिओला लाईक करत जावा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात मला कमेंट करून सांगा. तर अशा प्रकारे तिसऱ्या कामावरनं निघाली. इकडे सिक्युरिटीकडे जे आम्ही सकाळी ID कार्ड जमा करतो ते आम्हाला परत कलेक्ट करायचं असतं आणि ते कलेक्ट करून आता घरी जायचं असतं. तर बघा मी ID कार्ड घेतलं जे सकाळी जमा केलेलं एंट्री केल्यावर, आणि आता हे घेऊन मी आता चाललेली आहे घरी गेली. घरातलं सगळं काम आवरलं. मोठ्या जेटसाठी म्हणजे दिरासाठी टिफिन घेतला आणि मग मी गेलेली हॉस्पिटलला. तर आता डॉक्टरांचं असं मत आहे, तरी मला असं वाटतं की लवकरात लवकर सासूबाईंनी बरं व्हावं. तर बघू शकता तुम्ही, कामावरनं मी घरी गेली आणि मग घरी गाडी पार्क केली आणि मग घरी गेली. घरातलं सगळं पटापट आवरलं आणि दीड तासातच मी हॉस्पिटलला गेलेली. तर पुढे तुम्हाला व्हिडिओमध्ये बघायला मिळेलच. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच आहे, जास्त काही सांगण्यासारखं नाही आहे. बाकी मला जसं पुढे व्हिडिओ बनवायला मिळेल, शूट करायला मिळेल, एडिटिंग करायला मिळेल, ते मी तुम्हाला माझ्या व्हिडिओतनं दाखवणारच आहे. तर बघा मी इकडे माझा व्हिडिओ संपला. त्यानंतर मी घरी गेली, फ्रेश झाली, दिराचा टिफिन घेतला, सोबत मुलीला घेतला आणि आम्ही निघालो हॉस्पिटलला. तर रिक्षाने आम्ही हॉस्पिटलला निघालो. रस्त्यात खूप ट्रॅफिक होतं. असं वाटत होतं कधी एकदा उडत हॉस्पिटलला पोहोचावं, लवकरात लवकर हॉस्पिटलला पोहोचावं.
तर अशा प्रकारे हॉस्पिटलला गेली मी. तर असा होता आजचा दिवस. कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा. भेटूया उद्या. बाय.